आज सिद्धेश्वर आणि किल्ला बगीचा फिरून म्हणून मला पण वाटलं नाही. व्हिडिओ काय शेवटपर्यंत बघा. आज की नाही शिवाचा पेपर होता आणि त्यासाठी की नाही आज लवकर उठून जरा शिवाला घेऊन जायचंच होतं. बाबा घोडो बीड अरे आज पेपर असं का रे. त्याच्यासोबत जायचं कारण म्हणजे आपल्याला बी जावं लागते, त्यात काय विषयच नाही म्हणलं. रिक्षात बसून आल्यानंतर पुढे मस्जिद आहे आणि तिथे मस्जिदच्या पुढे समोरल्या समोरच तिथे जगदंब म्हणून आहे, तिथंच आहे बघा. आपल्याला की नाही किल्ला बगीचला यावं लागते म्हणलं, त्यात काय विषयच नाही म्हणलं. ह्या किल्ल्याचं नाव का नाही भुईकोट किल्ला आहे आणि आपल्या सोलापुरातच आहे. ते तर तुम्हाला माहितच असेल, ते काय सांगावं लागत नाही. आणि मीच नाही पहिल्यांदाच गेलतो, असली मोठं होतं काय सांगू नका. नदुळगर सोडलं तर मी कुठला किल्ला बघितलो नव्हतो, आता सोलापूरचा किल्ला बघितलो बघा. तेवढ्यातच गर्दी बिर्दी व्हायला, तेवढ्यातच आपलं हे कोरे आलं बघा. त्याला म्हणलो चल जरा जाऊन येऊ म्हणलं, म्हणजे सिद्धेश्वरच्या जरा पाया पण यावं लागतं. पाणी काही एवढं घाण झाले काय कळीच नाही. बदकं माराची पाण्यात असलं घाण पाणी झाले. तेवढ्यात की नाही सिद्धेश्वर मंदिरात आलाच बघा दोघं बी. आणि हे मूर्ती बघा बरं किती छान आहे, किती एक नंबर. तेवढ्यात की नाही महादेवाची पाया बिया पडलो बाहेरला. आणि इथं 12 महिने गर्दीच राहते, काय विशेष नाही. ते तर काय सांगायला सोलापूर आहे आपलं. आज की नाही आरती चालू होती बघा. अजून आपल्या सिद्धेश्वर मंदिराचं काम चालूच होतं आणि सरळ केलं का नाही स्वप्न पूर्ण होती ती म्हणा. आता सरळ केलं तर काय होते काय नाही बघू चला. तेवढ्यात की नाही शिवाचा फोन आला ये म्हणून. आणि ब्लॉग लेज मोठा व्हायला ब्लॉगला लाईक फॉलो तेवढं नक्की करा. जय महाराष्ट्र भावानो.